नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खरडा बनवणार आहोत. तर त्यासाठी मिरची, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे आणि जिरे, मीठ चवीनुसार आणि तेल 2 चम्मच लागणार आहे आपल्याला, 2 ते 2.5 चम्मच. तर चला तेल घेऊया, 1-1.5 चम्मच घेऊया तेल. आणि पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून भाजून घेऊया. छान शेंगदाणे तळून घेऊया तेलामध्ये. त्यांनी ना खरडा ज्यावेळी आपण खातो ना त्यावेळी मध्येच खुशखुशीत, तिखट, गोड अशी टेस्ट लागते. तर चला आपण शेंगदाणे भाजून घेऊया. छान असे गोल्ड आणि मंदच गॅसवरती भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजतात. पण हा एवढा पण झणझणीत नाहीये कारण आपण शेंगदाणे टाकलेत. पूर्वी हे लोक आपली म्हणजे जी जुनी लोक आहेत ना ते फक्त लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्या 3च गोष्टी आणि मीठ टाकायचे आणि त्याचंच हे करायचे खरडा. मी शेंगदाणे 3 चम्मच घेतलेले आहेत. मिरची साधारण 150 ग्रॅम आहे आणि 1 चम्मच जिरे आहे. एक माप सांगितलं ना तर ते माप आहे. तर चला आता मिरची आपण टाकून घेऊया व्यवस्थित आणि छान भाजून तीही घेऊया. मिरची छान भाजली ना कमीच गॅसवरती भाजायची आणि शक्यतो सर्व असे तुकडे केले ना की व्यवस्थित सर्व बाजूने छान भाजली जाते मिरची. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मिरची भाजली ना की त्याचा त्रास होत नाही. ॲसिडिटी किंवा जे हे होतं ना कच्ची मिरची खाल्ली की तो त्रास होत नाही, म्हणून व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची. आता या स्टेपमध्ये लसूण टाकूया आपण आणि आता जिरेही टाकून घेऊया कारण आपली मिरची ऑलमोस्ट भाजलेली आहे. तर आपण जिरे टाकून घेऊया. तर ऑलमोस्ट आता ह्या मिरचीच्या गरमीने आणि कढई ह्याच्याने ते भाजून जाईल. त्याला आता आपण खलबत्ता घेऊया, गॅस बंद करूया आणि खलबत्त्यामध्ये हे तुम्ही असंही ह्याच्या कढईमध्ये तांब्याने सुद्धा खरडू शकता. पण माझ्याकडे खलबत्ता आहे दगडाचा. आता आपण त्यामध्ये मी 1 चम्मच तेल नंतर टाकलेलं मिरची भाजताना. आणि हे शेंगदाणे आणि कोथिंबीर हे टाकून घेऊया. त्याचबरोबर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हा खरडा कसा भाकरी बरोबर, आपण जास्त भाकरी खात नाही, दही बरोबर खायचं. ज्यांना अजिबात जमत नाही तिखट त्यांनी दही बरोबर पण खा. आता हा बारीक करून घेऊया आपण. मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार. आता आपण हा बारीक करूया. बारीक म्हणजे एकदम खूपच बारीक करायचं नाही, थोडंसं मोठा ठेवायचे म्हणजे शेंगदाणे, मिरची अशी फक्त चेचली जावी जेणेकरून त्याच्यामध्ये कोथिंबीरची टेस्ट, मिठाची टेस्ट हे सर्व हे झालं पाहिजे. काही लोक खूप बारीक करतात, तर मला म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यानुसार आहे, मीडियम बारीक ठेवायचा आहे. तर आपली अशी छोटीशी रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा. चवीचा घास या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आलेल्याचे नोटिफिकेशन येईल. तर बघू शकता आपण खरडा बारीक झालेला आहे. आता मी तो एका भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकाल आता की मी किती बारीक तो केलेला आहे, कारण खरडा ह्या स्टेपमध्ये छान म्हणजे म्हणतो ना बारीक, एवढ्याच स्टेपमध्ये बारीक केलेला छान लागतो. याच्यापेक्षा खूप बारीक मग ते आपण काय खातोय हे दिसतं ज्यावेळी आपण खरडा खातो. त्यावेळेला भूक जास्त लागते. तर हा आपला असा सातारचा खरडा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला तोही सांगा.
भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.